अरे 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 क्या बात आहे मित्रा, एक नंबर काम केलेलं आहेस तू. हे बघा, तुमच्या चाहत्यांकडनं, तुमच्या मसाल्यांच्या चाहत्यांकडनं आणि ऑफकोर्स माझ्याकडनं ही एक छोटीशी भेट. एक मिनिट. फोटो 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 फोटो. फुल फुल. स्माइल स्माइल. थँक्यू थँक्यू. मॅडम, ते दर आठवड्याला आपले चाहते त्यांच्या म्हणजे प्रतिक्रिया पाठवत असतात, तर आज प्रतिक्रियांमध्ये खास पत्र आलंय तुमच्यासाठी. तुमची हरकत नसेल तर मी वाचू. प्रिय बिट्टी, कशी आहेस बाळा? आम्ही तुझे आई बाबा, आम्हाला तुझं खूप कौतुक आहे. आमची बिट्टी जे हाती घेईल ते पूर्ण करेल याची खात्री सुद्धा आहे. आमची बिट्टी निडर आहे, धाडसी आहे. ती परिस्थितीला घाबरून बदलणारी नाही, तर ती परिस्थिती बदलणारी आहे. बिट्टी बाळा, तुझ्या पंखात प्रामाणिकपणाचं, कष्टाचं बळ आहे. तू एक दिवस अशी झेप घेशील की आम्हालाच काय, सगळ्या जगाला तुझा अभिमान वाटेल. बाकी काय, आम्ही आहोतच ग तुझ्या सोबत. असेच तू फक्त हिम्मत हरू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव. मग बघ, सगळं जग तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवायला तुला मदत करेल. घेतलंस राधा? तुझे आई बाबाही तुला पॉझिटिव्ह राहायला सांगतायत. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, आणि एक तू आहेस की जी उगाच चिंता करत बसली. अगं, मी सांगतो ना तुला, हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे ना आपण आरामात पूर्ण करणार आहोत. कसलंच टेन्शन नाहीये, मी आहे ना. बस मग तू बाकी कसलाच विचार करू नको, सगळं माझ्यावर सोड. तू फक्त लढ राधा. तू फक्त आणि फक्त लढ, बाकी मी बघतो. लढशील? लढशील ना? तर मॅडम, तुमच्या चाहत्यांना आज तुमच्या फॅक्टरीचं उद्घाटन होतंय, तर त्या निमित्त काय 2 शब्द सांगाल? प्लीज प्लीज मॅडम, केव्हाचे उत्सुक आहेत तुमचे सगळे चाहते. प्लीज काहीतरी बोला. काय बोलू? या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते. आता फक्त चांगल्याचाच विचार करायचा असं ठरवले, आणि मी जे जे ठरवले ते मी मिळवणारच. आता फक्त यशस्वी व्हायचं, लोकांचं मन जिंकायचं, आणि सगळ्यात आधी बिराजदार हे नाव जिंकायचं.
रचा, असेच तुमच्या स्वप्नांचे इमले रचा. म्हणजे एक फुंकर मारून कायमचे जमीनदोस्त करायला मजा येईल मला. अरे मसाले बनवायचे म्हणजे बाजार फिरावं लागेल, पण नेमकं किती काय घ्यायचं याचं प्रमाण कळावं लागेल ना. पण त्याचा काही पत्ताच नाही. अगं आई, सोपं आहे ते. हे बघ, मसाला भरपूर प्रमाणात जरी करायचा असला तरी त्याचं काहीतरी गणित असेलच ना. म्हणजे जसं 1 कप चहासाठी प्रमाण असतं, तेच प्रमाण 100 कप चहासाठी 1 गुणिले 100. सोपं आहे. काय उदाहरण देतोस रे तू? मला सांग, राधाच्या 1 चमचा मसाल्याचा हिशोब काढणार आहे का तू? मला कळलं नाही, पण मी जरा चौकशी करतो, म्हणजे सगळं कसं मॅनेज करता येईल याच्याबद्दलची. अरे पण कुणाकडे करणार? कोणाकडेच. विराजस, विराजस, अरे त्या मसाल्याची ऑर्डरची काही तयारी करायची का नाही? म्हणजे किती पाकिटं करायची मसाल्याची? काही त्यासाठी रॉ मटेरियल काही आणायचं आहे ना? काही विचार केलायस का? चाचू, मला माहिती आहे, तू काळजी करू नकोस. डोंट वरी. आहे ना सगळं? येस. कर, काय करतोस ते, मी आलो. हे बघा, मी यादी थोडीशी बनवलेली आहे. मसाल्यासाठी लागणारे जिन्नस: लाल मिरची बेडगी 10 किलो, काश्मीरी 5 किलो, दालचिनी 1 किलो, धणे 1 किलो, जिरं 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, खसखस अर्धा किलो, सुकं खोबरं 1 किलो, तमालपत्री अर्धा किलो. ही एक साधारण लिस्ट बनवली आहे मी. विराजस, या सगळ्यात किती मसाला बनेल रे? आजी, मला नाही माहित. मी विचारून येतो ना. राधा, ऐक ना, आपण जो मसाला बनवला होता तो अंदाजे किती होता, काही आठवतोय तुला? 20 वाटा असती. 20 काट्या. थँक्यू. चाचू, मी विचारून आलो राधाला, ती म्हटली अंदाजे 20 वाट्या मसाला तयार होईल. साधारण काही हजारामध्ये खर्च जाईल. विराजस, अरे वाटी किती मोठी होती रे? विचारून येतो. अरे थांब, राधा माप सांगेल, पण ती वाटी लहान होती का मोठी होती, खोल होती का निमुळती होती, हे कसं कळणार आपल्याला? मग आता राधा, अगं ऑर्डर घ्यायची म्हणजे खर्चाचा अंदाज काढावा लागेल, मसाले करावे लागतील, त्याचं प्रमाण काढावं लागेल, काय किती लागेल हे सांग ना. हा, सांग आता काय काय किती किती लागणार आहे ते. किती? साधारण 1 लाख रुपये लागतील. 1 लाख? 1 लाख? अरे, हे एवढे पैसे कुठून आणायचे, म्हणजे कसे जमवायचे? होतील अरेंज, तू नको काळजी करू. मी आहे ना, मी करतो व्यवस्था. मी सांगितलेलं काहीच कसं ऐकत नाही तुम्ही.
का नाही बोलवलं राधाला आणि विराजसला जेवायला इकडे? आता हिला कसं सांगू की राधा आणि विराजसची तिकडे काय अवस्था आहे, ते किती जाचात आहे. काय विचारतीये मी? पूजा होती काल त्यांच्याकडे, मग कसे येणार ना ते. अहो मग हे कोण सांगणार? मुंग्या, ए मुंग्या, इकडे ये ना जरा. हा बाई. चल जरा माझ्या बरोबर. कुठे निघालात दोघे? राधेकडे चाललीये मी. काय कशासाठी? नाही 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 जायचं तिच्या घरी. घरात नाही जाणार हवं तर तिला बाहेर बोलवून घेते, बघते मी काय ते. बाई नाही म्हटलं ना. ऐकत जा माझं कधीतरी. काय ऐकायचं मी? नेहमी नेहमी मीच काय ऐकायचं? माझं कुणीच ऐकणार नाहीये का? चंदू शेठ, मी वेडी नाहीये की राधाची एवढी काळजी करतेय. चंदू शेठ, काही गोष्टी मला कळतात ज्या तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला नाही माहिती, त्या घरात काय त्या घरात? काही नाही. आता इतकंच सांगते, ते दोघे जण जर आता इथे आले नाही ना तर मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. मी राधाला भेटायला जाणार म्हणजे जाणार. विराजस, अरे काय करून ठेवलंयस तू हे? हा, मला बिट्टीला कसल्या पेचात अडकून ठेवलंयस? इथे राधा कशी आहे विचारल्यावर मी काय उत्तर द्यायचं? हा, एक काम कर, तू बिट्टीला इथे घेऊन ये. बिट्टीला इथे घेऊन ये. चंदू शेठ, तेच सांगायला मी तुम्हाला फोन केलाय. राधाला आता परत न्यावं लागणार नाहीये. म्हणजे आय थिंक यांचाच मसाला आपण यायला हवाय. सो कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्या सोबतच करूया. विल यू ॲक्सेप्ट आवर ऑफर? हो. त्यामुळे तुम्ही आता राधाची अजिबात काळजी करू नका. सगळं बदलणार आहे काही दिवसातच. अरे पण विराजस, एवढं सगळं करायला पैसे तर लागणार ना? हा, पैसे तर लागणार, पण तुम्ही काळजी करू नका, त्याची सोय होती. वा वा, छान छान. बरं ऐक विराजस, पिट्टीला एकदा इथे घेऊन ये. हा, नाही ते माई मागे लागली रे. हा, नाहीतर माई तिकडे यायची आणि माई तिकडे आली ना तर घोळ होईल. हा, नाही मी अडवून ठेवले तिला, पण ती काय बिट्टीला भेटल्याशिवाय शांत होणार नाही. घेऊन ये. ठीक आहे, बघतो मी काय करता येते मला. मी ठेवू चंदू शेठ? हा, ठेव. हा, ओके, काळजी घ्या. येस येस. देवा, राधाने जे ठरवले त्यात बिराजदार साहेबांनी काही विघ्न नको आणायला. माझ्या राधाच्या पाठीशी राहा देवा. नाही, राजवीरला दमडी सुद्धा मिळणार नाही. का नाही मिळणार? विराजस आणि ती अनाथ मुलगी मसाल्याची तयारी करते, पैशांची सोय करते. त्यांना जर पैसे जमवण्यापासून अडवलं नाही
तर राजवीरला ही दमणी मिळणार नाही. त्यांची पैशाची सोय कुठूनही होता कामा नये. कारण तसं जर झालं तर त्याचे परिणाम काय होतील हे चांगलंच माहिती आहे तुला. हो माहिती आहे, पण तसं होणार नाही. मी आणि राजवीर तसं होऊच देणार नाही. नाही तसं जर झालं तर आपली डील कॅन्सल. मग तुम्ही मला थोबाड सुद्धा दाखवायला यायचं नाही. हो कळलं. राजवीरच्या हातात सगळी सूत्र येण्यासाठी ही उत्तम संधी आहे. त्यामुळे काहीही झालं तरी राधाला या घरात न मी घालवणार म्हणजे घालवणारच. कारण ती गेली की तिच्या मागे विराजसही जाईल. आणि मग विजेंद्रचा व्यवसाय हातात आला की त्याची हाजी पण करावी लागणार नाही. हिच्यासारखी प्यादी राजा होण्याचे स्वप्न बघतायत, पण यांना माहित नाही या खेळाचा राजा एकच, विजेंद्र विराजदार. मी तर यांचा फक्त वापर करून घेणार आहे. आणि एकदा का ती अनाथ दरिद्री मुलगी हरली की राजवीर आणि हिला सुद्धा तिची जागा दाखवणार आहे. चाचू, एवढे पैसे कुठून आणलेस तू? कुठून आणले म्हणजे? अरे हे मी माझ्या सेव्हिंग मधनं काढलेत. आता मी हे का काढले, असं करण्याची काय गरज होती, हे असले फालतू प्रश्न अजिबात विचारू नकोस. मला तुम्हा दोघांसाठी जे जे करणं शक्य आहे ते मी करणार. विषय संपला. कळलं? तरी सुद्धा हे पैसे. विषय संपला, बोललो मी तुला. हे बघ, तुमच्यासारखं मी काही करू शकलेलो नाहीये, पण तुमच्या विजयामध्ये मला देखील काहीतरी केल्यासारखं वाटेलच ना. आणि काय रे, चाचू चाचू म्हणतोस ना नेहमी, मग चाचूला त्याचं कर्तव्य निभावू देखील. नुसतं ना प्रेम आहे प्रेम आहे हे असं बोलून होत नाही. एकमेकांच्या अडीअडचणीमध्ये एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि विराजस, मी आता तेच करतोय. हो का? मग बाप म्हणून काय करणार? बोला. विराजस, राधा, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. पण मला सांगा, आपण पैसे का जमवतो? तर ते आपल्या संकटकाळी आपल्या उपयोगी पडावेत म्हणून ना. मग जर यांनी ते पैसे अचानक काढले तर संकटकाळी आम्ही काय करायचं? काय बोलतेस तू? आता राधा आणि विराज सुद्धा संकटातच आहेत ना. मग त्यांना थोडी मदत केली तर काय बिघडलं? करा ना. त्यांची मदत करावी असं मला सुद्धा मनापासून वाटतंय हो. पण खरं सांगू तर या घरामध्ये सगळ्यात जास्त मदतीची गरज आपल्याला आहे. अनाथ म्हणून किती हिणवलं जातंय आपल्याला. टाकलेल्या भाकरीवर आपण जगतोय. आई, तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत ह्यांनी पैशाची मदत केली असं विजेंद्र भाऊजींना कळल्यावर आम्ही रस्त्यावर नाही का येणार? आणि हे पैसे जमवू शकले कशामुळे? मी आणि माझी लेकरं. आम्ही अपेक्षा मारून जगलो म्हणूनच ना. कधीच हाऊस मौस केली नाही.
राजवीर आणि अनामिकाच्या भविष्यासाठी सतत खपत राहिलो म्हणून बचत झाली ना. अगं पण तुझ्या का लक्षात येत नाहीये, आपण जर आज राधाची मदत केली, राधा जर एक कॉन्ट्रॅक्ट यशस्वीपणे पूर्ण करू शकली तर या घरामध्ये अनाथ म्हणून आपल्याला देखील स्थान मिळेल. खरं तर हा असला विचार मी केलाच नव्हता, पण तुझ्या समाधानासाठी म्हणून तुला सांगतोय मी. अहो पण पुढचं कोणी बघितलंय, देव न करू, पण यांचा व्यवसाय जर नाही चालला तर पुढे काय होईल? यांचं तर नुकसान होईलच, पण आपल्या हातात काही राहणार नाही. गरजेच्या वेळेस आपल्याकडे सुद्धा काहीच राहणार नाही. राधा, तुला माझं म्हणणं पटतंय ना? मी काही चुकीचं बोलते का सांग ना, यांना समजव ना. आपण एक गृहिणी म्हणून कुटुंबाचाच विचार करतो ना. मी सुद्धा तेच करते ग. काकू अगदी बरोबर बोलतायत. अगं राधा, जसं मी हे कुटुंब सावरू पाहते तसंच काकू सुद्धा त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करतायत ना. आणि मला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही. राधा, अगं या घरात आपण सगळे मिळून एक कुटुंब आहे ना. पण आम्हाला विजेंद्र भाऊजींनी कधीच असं जाणून दिलं नाही की आपण एक कुटुंब आहोत. म्हणून तर मी मुलांच्या काळजीपोटी बोलते ना. काकू अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मला पटतंय तुमचं. आजी, विराजस, हे पैसे आपण नाही घेऊ शकत. आपल्याच माणसांना दुःखाच्या दैरीत ढकलून मला माझ्या सुखाचे इंगळे नाही रचायचे. काका, दादा, दादा, मग आपण एवढ्या पैशांची सोय कशी करणार? एकतर वेळ कमी आहे, त्यात रक्कम भरपूर लागणार आहे. होईल काहीतरी. तूच म्हणाला होतास ना, आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला हवा. मग आताही तेच करूयात. सापडेल काहीतरी मार्ग.